नाही का तुम्हाला विचारलं कारण असं एक चित्र तयार केलं जात आहे की हे विलिनीकरण तटकरेंना नको आहेत, तटकरे या विलिनीकरणाचे खलनायक आहेत, असं एक चित्र तयार केलं जात आहे. मी तेच सांगितलं ना की एकदा ते विलिनीकरणाची सगळी स्पष्टता समोर येऊ द्या, म्हणजे मग कोण खलनायक किंवा काय त्याची बाबी येतील. नाहीतरी 19ला दादांनी निर्णय घेतला त्याला मी खलनायक होतो, 22ला निर्णय घेतला तेव्हा खलनायक होतो, 23ला निर्णय घेऊन आम्ही सरकारमध्ये शपथ घेतली तेव्हा मी खलनायक होतो, 24ला पराभूत झालो तेव्हा मी खलनायक होतो. मी कधी नव्हतो खलनायक, पण काळाच्या ओघात त्याची उत्तरं मिळाली ना उत्तर. मी सांगतो ना, आपल्याला माहीत आहे. जेव्हा 19ला दादांचं ते सरकार झालं होतं तेव्हा तुम्ही इकडे होतात पवारांकडे, दादा तिकडे होते. त्यांना परत आणण्यामध्ये तुमचा मोठा रोल होता हे मला माहिती आहे. मी त्याच्याबद्दल त्या सगळ्या 36 दिवसाचं राजकीय नाट्य झालं तेव्हा दादा परत येईपर्यंत तुम्ही त्यांना तिकडे परत आणलं होतं. त्यांना तुमची भूमिका तुम्ही सांगितली, तुमची भूमिका दादा ऐकत होते. तर तुमची भूमिका याच्यामध्ये काय होती, विलिनीकरण व्हावं की न व्हावं? एक कसं आहे की आज या विषयावरती एका वेगळ्या वळणावरती दुर्दैवाने एक तर दादांचं दुर्दैवी निधन, त्यानंतर या विलिनीकरणाबाबतीमध्ये केलं गेलेलं भाष्य 7-8 जबाबदार नेत्यांच्याकडनं, अशा वेळेला त्या बाबतीमध्ये मी आज काय बोलू इच्छित नाही. त्यांना जे काय माहिती सांगायची असेल ती एकदा माहिती सांगितली जावी आणि मग जरूर दादांचं एक निकटचं सहकार्य म्हणून मला त्याच्या बाबतीमध्ये जे काही राज्यातल्या जनतेसमोर राजकीय विश्लेषकांच्या समोर सांगायचं असेल ते मी नक्की सांगेन. या सगळ्या प्रक्रियेमध्ये दादा एकटेच होते. ते मग एक बैठकीचा व्हिडिओ मागे समोर आला होता की त्यात दादा एकटेच चर्चा करतात. मधल्या काळात तुम्हाला आठवतं एक आरोप करण्यात आला होता रोहित पवारांकडनं की त्यांच्या पक्षामध्ये अजितदादा एकटे पडलेत. आता त्या अजून आरोपांना एक प्रकारे अजून बळच मिळतं असं तुम्हाला वाटत नाही? कसं आहे, त्यांच्यासारख्याने आमच्या पक्षाबद्दल काय बोलावं, त्यांना काय अधिकार आहे? अरे त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचे जे वाभाडे काढले आणि त्याला त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जे उत्तर दिलं नगरला आपण पाहिलेलं आहे ना. प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेबद्दल जी आपण ज्यांचं नाव घेतलं ते काय बोलले पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्याच्यावरती जयंतराव काय बोलले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय. त्यांनी ते पहिलं बघावं आणि मग आमच्या पक्षात कोण एका त्यांचा काय अधिकार आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा, काय अधिकार काय पुसतो, काय अधिकार आहे? आम्ही एकाकी होतो का सोबत होतो त्यांना काय त्याचे वाटण्याचं काय कारण? ते तर दादांपासून अलगच होते ना. बिलकुल. हां, मग त्यांना काय बोलण्याची नैतिकता आणि नैतिक अधिकार? आमच्या पक्षात दादा एकाकी आहेत, सुनील तटकरे असं आहे की काय, हा बोलण्याची त्यांना काय अधिकार? त्यांनी त्यांच्या पक्षात काय चालेल ते पहिलं सांभाळावं ना. कशाला दुसऱ्यांच्या वतीमध्ये फिगर आउट करावं? बोलावं ना. त्या नाही, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत त्यामुळे त्या याच्याने बोला. कुटुंबाचा सदस्य भाग वेगळा, राजकीय परिवार आहे. बघा कमलेशजी, तुम्ही ज्येष्ठ आहात, आपल्याला नम्रतेची विनंती करतो. आमच्या पक्षात डोकवण्याचा इतरांना का अधिकार? परिवार आहे ना. हा काय राजकीय परिवार नाही ना. हा राजकीय परिवार राष्ट्रवादीचा दादाने उभा केलेला परिवार आहे. आम्ही सर्वांनी मिळून का अधिकार पोचतो? इन व्हॉट वे इट इज कन्सर्न? आम्ही कधी प्रश्न विचारला का की त्या राष्ट्रवादीमध्ये कोणाला काय चाललंय, कोण काय एकटं पडलंय, कोण दुखतं आहे, कोण चार आणखीन आहे? मी नाही कधी विचारणारही नाही, कारण माझा तो अधिकारी नाही. मी त्याच्यावरती कधी भाष्य नाही केलं. एक बघा, माझ्या राजकीय जीवनातली स्पष्टता आहे, मी कुठल्या राजकीय पक्षाबद्दल कधी भाष्य केलं नाही. माझी टीका टिप्पणी झाली ती विचारधारेवरती झाली, विकासाच्या मुद्द्यावरती झाली. मी कधी अंतर्गत बाबीवरती ना काल बोललो, ना आज बोललो, ना उद्याच्या भविष्यामध्ये बोलेल. मी माझी एक राजकीय भूमिका अंतःकरणामध्ये स्पष्ट केलेली आहे. ज्या बाबतीमध्ये आपल्याला बोलण्याचा नैतिकतेने अधिकार नाही, त्या बाबतीमध्ये आपण काहीतरी फार आपल्याला काहीतरी कळतंय, आपण फार मोठे ज्ञानी राजकारणी आहोत असं सांगण्याचा का परिणाम करावा? आय नो माय लिमिटेशन्स. नाही, तुमचं एकंदरीत सगळी भूमिका बघताना म्हणजे जे तुम्ही आपण आता चर्चा करताना जी लोक ही मुलाखत बघतील, तुम्ही फार विलिनीकरणाच्या फॉर आहात असं दिसत नाही. नाही बघा कमलेशजी, मी वारंवार आपल्याला सांगतोय, नेता निवड आणि विलिनीकरण दोन भाग आहेत. विलिनीकरणाचा विषयावरती ज्या वेळेला जे सांगतात ते ज्या वेळेला सांगत जातील त्याला माझी भूमिका मी स्पष्ट करेन. माझ्या कुठल्या वाक्यातून विरोध असं आलं, आपलं एखादं वाक्य मला सांगा आपल्या चर्चेतलं. तुम्ही म्हणता की त्या पक्षाने आम्हाला सांगावं का, त्या पक्षाने आपलं कुठलं म्हटलं मी? बघा गल्लत नको. दादा एकाकी आहेत असं कोणतरी म्हणायचं तुम्ही मला सांगितलं, त्यावेळेस माझं वाक्य आहे. विलिनीकरणावर नाही मी म्हटलं. बघा पण एक मिनिट कमलेशजी, ठीक आहे,
हा. आपण जे मला प्रश्न विचारलात, एक अमुक अमुक व्यक्ती पक्षात दादा एकाकी आहेत, अमका आहेत तमका आहेत, ते बोलले, त्याला माझं ते उत्तर होतं. मी विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये अजूनही एकही वाक्य बोललेलं नाही, बोलणार नाही, जोपर्यंत विलिनीकरणाची साधन ते माहिती ज्यांच्याकडं कोणाकोणाकडं आहे, असे वारंवार 7-8 नेते सांगतात, ते पत्रकार परिषदेच्या मार्फत सांगणार आहेत. त्यांनी सांगू द्या, आणि मग माझ्याकडे काय माहिती असेल, मला काय त्याच्याबद्दल अवगत असेल ते मी बोलीन. मला का त्याची घाई एवढ्यासाठी आहे? कारण आता संजय राऊत म्हणतात की शरद पवारांसारख्या नेत्यांना तर सुनील तटकरेंनी मार्गदर्शन करावं का की विलिनीकरणाबाबत बोलताना? बघा, संजय राऊतांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. एकतर एका गंभीर आजाराने संजय राऊत साहेब आजारी आहेत. माझी त्यांची गेले 35 वर्षाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. म्हणून त्याने जे व्यक्त केलेल्या मताला मी तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो, तिखट शब्दात आणि योग्य समर्पक. पण ते मला त्यांच्या प्रकृतीकडे बघून द्यायचं नाही. एक मी वारंवार प्रश्न निर्माण करतो की जे संजय राऊतांना सुद्धा मान्य आहे का ते त्यांनी सांगावं. आम्ही एनडीएमध्ये आहोत, म्हणजे भाजपबरोबर आहोत. मी काय प्रश्न साधा विचारला, पक्षात फूट का पडली हो? पक्षात दोघे विचार का आले? आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला म्हणून आले ना. हो, म्हणजे एनडीएमध्ये जाण्याची भूमिका अनेकांना मान्य नव्हती म्हणून झालं. बिलकुल. आता एनडीएमध्ये आम्ही आहोत. वारंवार दादानी स्पष्ट केलं, मी स्पष्ट केलं, आम्ही एनडीए सोबत राहणार आहोत, म्हणजे भाजपसोबत राहणार आहोत. ह्या भूमिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा कोण 4 दिवसात बोलत नाही ना. संजय राऊतांनी बोलावं की हो हे भाजपसोबत जाणार होते म्हणून बोलावं ना संजय राऊत साहेबांनी. माझं कुठे काय म्हणणं आहे? एनडीए म्हणजे काय? भाजप. मग ते बोलावं ना. मी कुठं मार्गदर्शन कोणाला काढायचं? मला काय नैतिकता आहे? मला काय अधिकार आहे? पवारसाहेब देशाचे 6 दशकाचे त्यांनी स्वतःच्या मेहनतीतून एक वेगळं स्थान आदरार्थ देशात निर्माण केलं आहे. त्याचा मी गेले 30 वर्षाचा साक्षीदार आहे. मी जवळून पाहिलेलं आहे आणि मला त्याबद्दलचा कमालीचा आदर आहे मनात. त्यामुळे मी त्यांना मार्गदर्शन कधी केलेलंच नाही. संजय राऊत स्वतःचं काहीतरी बोलण्यासाठी इकडचं तिकडे बोलत असतील, पण माझा मूलभूत प्रश्नाचं उत्तर येऊ दे ना. आम्ही एनडीए सोबत राहणार आहोत ही बाब दादानी स्पष्ट केली, म्हणजे भाजपबरोबर राहणार आहोत. याचं उत्तर कुठं आलंय ते देऊ द्या ना. पण मग याचा आपण मला जे विचारताय त्यापेक्षा संजय राऊतांना हा प्रश्न विचारा की एनडीए म्हणजे भाजप, त्या भाजपवरती जाण्याची तयारी इतरांची होती काय? त्यांनी सांगावं त्यांच्याकडे काय माहिती असेल तर. पण मग असं होतं काय का की भाजपसोबत जाण्यासाठी ते एकत्र येऊन तयार होते भाजपसोबत जाण्यासाठी? मला काय माहिती? किंवा आले असते तर मग मला काय माहिती? मी कशाला बोलू? जर भविष्यात ते तयार असेल याला सोबत भाजपसोबत, हायपोथेटिकल मी कशाला उत्तर देऊ? या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी द्यायचं आहे त्यांनी दिलं पाहिजे. मी एक बाब स्पष्ट केली ना की दादांची इच्छा भारतीय जनता पक्षावर सत्ता स्थापनाची स्पष्टपणाची होती, त्याप्रमाणे त्यांनी कृती केली एकदा. त्या अंतिम इच्छा काय? 19 पासूनची इच्छा होती. त्याच्याबद्दल कोणी काय भूमिका काय नाही सांगत. उलट त्या वेळेला दादानं पण खलनायक ठरवलं अनेकांनी. आपण पाहिलं, अनुभवलेलं आहे ते. म्हणून अजूनही मी त्या विषयावरती काय बोलू इच्छित नाही. मी तेच म्हटलं की संजय राऊत साहेबांनी सोबवला, कारण ते ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार आहेत, 3 वेळेला राज्यसभेचे खासदार आहेत, तर त्यांनी बोलावं ना. कारण ते एका बाजूला एनडीएबद्दल बोलत असतात, त्यामुळे ही भूमिका एनडीएबरोबर ती जाण्याची आहे ना, का नाही? एकदा स्पष्ट झालं पाहिजे. आम्ही सरकारचं सोडणार नव्हतो, काही कारणच नाही. जाणीवपूर्वक निर्णय घेतला. आम्ही वारंवार स्पष्ट केलं की आमच्या मूळ विचारधारेसह आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आमच्या विचारधारेसह आम्हाला सोबत घेतलं आहे. हे मी वारंवार स्पष्ट केलं कमलेशजी. आता मी मार्गदर्शन करणार कोण? मी फार छोटा कार्यकर्ता आहे. महत्त्वाचा घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, जरूर आहे, पण हे प्रश्न त्याने उपस्थित केलेत, मी नाही. याच्यातले एकही बाब मी नाही उपस्थित केली. आपण सांगा की दादांच्या त्या दुर्दैवी अकाली अपघाती मृत्यूच्या नंतर मी एखादा प्रश्न उपस्थित केला आहे? मी नाही कधी केला. जे घडलं त्याच्यावरती विचारलं गेलं, त्याच्यावरतीच मी माझं मत व्यक्त केलं आहे. म्हणून आत्ताही मी आपल्याला ते सांगतो आहे, जे कोण म्हणतायत इतके महिने चर्चा, 10 महिने चर्चा, असं कोणतरी म्हटल्याचं मी ऐकलं आहे, मला माहीत नाही. एकदा ते बोलले की समजेल ना किती महिने चर्चा चालू होती. म्हणजे मग त्याच्यातून अनेक बाबी येतील, त्याच्यातून अनेक बाबीची स्पष्टता येईल ना.